नमस्कार, मी हनुमंत भोसले। आज बातमी नाही, एका अभियानाबद्दल बोलूया। महाराष्ट्रात असा एक महानायक ज्यानं IAS IPS ही नोकरी काय असते, या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये एक IAS काय भूमिका पार पाडू शकतो, तो काय बदल करू शकतो, हे ज्याने दाखवून दिलेले आहे असे IAS अधिकारी माननीय तुकारामजी मुंडे साहेब या महानायकानं यावेळी अन्न आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये जो आमूलाग्र बदल आणून जनसामान्यांचं जीवन किती धोक्यात होतं आणि दररोज आम्ही कसं एक कुठल्या तरी मरणाकडे जात होतो हे ज्यानं दाखवून दिलेलं आपल्या कृतीतून असे महानायक तुकारामजी मुंडे साहेब यांच्या खास समर्थनार्थ नवे शासनाला त्यांना आम्हाला दाखवून द्यावं लागेल की जनता या IAS अधिकाऱ्याच्या मागं किती खंबीरपणे उभा आहे। यासाठी आता आपल्याला एक अभियान सुरू करावं लागेल। तुकाराम मुंडे साहेब खरं तर बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्यामुळं बीड जिल्ह्यातूनच असं एखादं अभियान सुरू होणं गरजेचं आहे, ज्यातून शासनाला आम्ही इशारा देऊ इच्छितो की अशा जो IAS अधिकारी जनसामान्यांचं जगण्याचा एक भाग बनलेला आहे, जीवन मरणाचा जो एक भाग आहे, असा IAS अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब यांना यापुढं शासनानं कोणत्याही प्रकारे व्यक्तिद्वेष बाळगून जर कुठलाही त्यांच्यावर अन्याय केला किंवा त्यांची बदली किंवा इतर जाणून बुजून कुठला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बीड जिल्ह्याची, आम्हाला माहित नाही महाराष्ट्राची जनता, नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेच्याही त्याच भावना आहेत आमच्या भावना आहेत, मात्र हे आता फक्त मनात ठेवून नव्हे, घरात टपरीवर किंवा रस्त्यावर कुठतरी बोलून नव्हे तर प्रत्यक्षात व्यक्त होणं गरजेचं आहे। यासाठी आपण एक अभियान राबवत आहोत आणि ते बीड जिल्ह्यातून आणि त्याची सुरुवात करणार आहे केस तालुक्यातून। अशा IAS अधिकारी या देशाला, या महाराष्ट्राला, या जनतेला किती गरजेचे असतात आणि त्यांच्यासाठी जनतेनं काय केलं पाहिजे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं तुकाराम मुंडे साहेबांना पाठिंबा म्हणून आणि शासनाला इशारा म्हणून आम्ही येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता केज ते बीड अशी मोटरसायकल रॅली काढून बीड येथे जाऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देणार आहोत, जे महाराष्ट्र शासनाकडे देण्याची आम्ही विनंती करणार आहोत, ज्यामधून माननीय तुकारामजी मुंडे साहेबांना बीड जिल्ह्याची लाखो जनता समर्थन देत आहे आणि त्यांच्या या कार्यवाहीला आमचं पूर्ण समर्थन असल्यामुळं शासनाने यापुढं त्यांच्यावर कोणतीही अशी कारवाई केली किंवा त्यांच्या चांगल्या कार्याला विरोध केला तर आम्ही लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरू असा इशारा आम्ही देणार आहोत। आणि यानंतर आम्ही बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यातील आमच्या नागरिकांनाही विनंती करणार आहोत, अशाच मोटरसायकल रॅली संपूर्ण तालुक्यातून काढून आपण जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊ, जेणेकरून महाराष्ट्र शासनाला कळेल की आता जनता चांगल्या कामासाठी चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे राहणार आहे आणि त्यामुळं निर्णय घेताना त्यांनी 10 वेळा विचार करावा। यासाठी हे अभियान आपण राबवणार आहोत। मला खात्री आहे की या ठिकाणी या अभियानात सर्व जनता जी खरी समाजप्रेमी आहे, राष्ट्रप्रेमी आहे, युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी यामध्ये सहभागी होतील। कारण लक्षात घ्या, आमचे 2-4 तास फक्त यामध्ये जातील, परंतु आपण एका चांगल्या अभियानाला साथ देऊन किंवा त्याचं समर्थन करून कदाचित भविष्यामध्ये एक चांगल्या होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं कसं जनता राहते हे एकदा दाखवून द्यावंच लागेल। यासाठी आम्ही नक्कीच सोमवार दिनांक 15 जून रोजी सायंकाळी 4 वाजता केजच्या शासकीय विश्रामगृह येथे एक विशेष बैठकी घेणार आहोत, ज्या बैठकीत आम्ही 18 तारखेच्या जाण्याचं पूर्णपणे जी काही तयारी आहे आणि लागणाऱ्या काही बाबी आहेत त्या पूर्ण करणार आहोत। परवानगी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी आम्ही 15 जून रोजी च्या बैठकीमधून आपण ठरवणार आहोत। नक्की आपण सर्व मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हा। धन्यवाद।